नमस्कार, मी युगा तशी युगा किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. खूप उन्हाळा वाढला आणि उन्हाळ्या आपण कुठूनही बाहेरून आले किंवा गेस्ट आलं की पटकन आपण सगळेजण म्हणतात थंड पाणी द्या किंवा थंड सरबत द्या. आणि मग कधी कधी आपली इतकी घाई असते की बनवायला वेळ जातो. त्यासाठी मी आज तुम्हाला एक छानसं असं सरबताचं प्रीमिक्स शिकवणार आहे. ते म्हणजे बडीशेप. ते आपल्या शरीरालाही चांगलं आहे, थंडावा निर्माण करणार आहे आणि प्रीमिक्स तयार असेल तर आपण केव्हाही पटकन करून दिलं जातो. तसंही पन्हाचं पण आपण पन्हं पण रेडी करून ठेवतोच फ्रीजमध्ये. पण ज्यांच्याकडे फ्रीज नसेल किंवा आजकाल असं कोण नाही आहे फ्रीज नाही आहे असं, सगळ्यांकडे फ्रीज असतोच. पण फ्रीजमध्ये कधी कधी आपली गर्दी झाली तरी हे प्रीमिक्स मी जे दाखवणार आहे ते बाहेर 2 महिने आणि तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात तर 6 महिने राहू शकते. चला तर मग बघूया बडीशेपाचे प्रीमिक्स कसं तयार. बडीशेपाचं प्रीमिक्स करायचं आहे आणि आपल्याला हे म्हणजे 6 महिने ते वर्षभर टिकण्याचं प्रीमिक्स करण्यासाठी परत कोणत्याही गोष्टी तुमच्या दमट नाही पाहिजे. एक तर तुमच्याकडे कडकडीत ऊन असेल तर 1-2 दिवस ही बडीशेप उन्हात तापवा. पण आजकाल बिल्डिंग ब्लॉक्स किंवा या घरात ऊन फार कमी मिळतं, म्हणून मी हे खूप खमंग नाही भाजायचं, कोमट हलकंसं गरम करायचं. तर ही 100 ग्रॅम मी बडीशेप घेतली आहे आणि ती आता मी हलकीशी भाजते. याच बडीशेपमध्ये ही मी 10 ग्रॅम वेलची घेतली आहे, ते पण ह्याच्यावर भाजणार आहे. अगदी हलकंसं. आणि ह्याला 1 ते 2 मोठे चमचे खसखस घेतली आहे. बस इतकीच गरम करायची. आपल्याला जास्त गरम म्हणजे फक्त हाताला ती अशी गरम लागली पाहिजे. आणि आता ही बंद करते मी गॅस आणि हे गार झाल्यावर ह्याच्यात 1 मोठा चमचा बडीशेप, हे मिरी, काळी मिरी. आता हे सगळं, कढई गरम आहे, हलकीशी गार होऊन झालं की आता हे 100 ग्रॅम बडीशेप होती त्याला मी 400 ग्रॅम ही धाग्याची खडीसाखर घेणार आहे. आता धाग्याची खडीसाखर ही शरीराला खूप थंड असते. हे बघा, तोडलं तर अशी तुटणार नाही, हे मी तोडणार आणि मग ह्याच्याबरोबर मिक्सरमध्ये हे गार झालेलं सगळं मिश्रण वाटून घेणार. मी त्या पहिलं गार झाल्यावर वाटून भाजलेलं मिश्रण गार झालं आहे ते मिक्सरमध्ये घ्यायचं आहे आणि त्याच्यात 100 ग्रॅम बडीशेपला 400 ग्रॅम साखर, खडीसाखर जे घ्याल ते घ्यायचं आहे. मी तुम्हाला दाखवलेली धाग्याची, हे बघा त्याच्यात असा धागा असतो आणि ही डायरेक्ट टाकू नका मोठी मोठी, कारण मिक्सर तुटेल. तर याच्यातच टाकून वाटायचं आहे. हा धागा निघाला तर काढा, नाही निघाला तरी काही फरक पडत नाही. अशी आता ही खडीसाखर टाकून हे सगळं मिश्रण मी वाटून घे. सर्वर्ण मी वाटलं आहे. आता हे वाटलेलं काय करायचं आहे, आपण आधी चाळणीने चाळून घ्यायचं आहे. काय सुगंध येतो, कारण वेलची आहे, मिरी आहे. आता हे छानसं चाळायचं आहे आणि मग चाळून जो उरतो ना, हे बघा या पद्धतीने मी आधी चाळून घे. हे बघा, हे असं चाळल्यावर हा अजून दळ राहतो. हे पुन्हा मिक्सरला आपण बारीक करायचं आणि असं सगळं बारीक एकूण करून सगळं चाळून असं प्रीमिक्स तयार होईल. मी दाखवते सगळं झाल्यावर तुम्हाला. आधी वाटून झालं असं हे आपलं आता प्रीमिक्स तयार झालं. ही एवढी बडीशेप राहिलेली तुम्ही जेवणात, मसाल्यात कशातही वाटून घालू शकता. एवढी लास्टपर्यंत होणार नाही, जेवढी तुमच्याच्याने बारीक होईल तेवढी मिक्स करायची. आता काय करायचं, हे जर तुम्ही थोडं थोडं वाटलं तर सगळं परत एकदा फिरवा, म्हणजे एकत्रित मिक्स होईल सगळा मसाला. अशा आता बर्नीत, एअरटाईट बर्नीत तो भरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा किंवा बाहेर 2 महिन्यात संपत असेल तर वर ठेवा. 6 महिने वर्षभर वापरायचं तर फ्रीजमध्ये ठेवा. तर मी आता ह्याच्यापासून कसं करता, मी आधी या एअरटाईट बर्नीत भरते आणि उरलेल्यापासून तुम्हाला मी सरबत कसं करतात ते मिक्स हे तयार केलं. त्याच्यापासून 2 टाईपचे सरबत झटपट कसं होईल. तर हे मी बर्फाचं पाणी घेतलं आहे. आपल्याला 1 ग्लास करायचे तर हे 2 मोठे चमचे घ्यायचे आणि मी दुधात पण 1 ग्लास दुधाला हे 2 मोठे चमचे
प्रीमिक्स टाकलं आहे. आता काय करायचं आहे, हे छानपैकी मिसळून घ्यायचं आहे. बर्फ टाकला आहे मी थंड व्हायला आणि पाण्यातलं पण. हे दुधात पण आपण छान मिक्स केलं आहे आणि हे पाण्यातही मिक्स केलं आहे प्रीमिक्स. आता कसं सर्व करायचं, तर हा बघा, हा गोंद कतिरा आहे. आता डिंक आणि गोंद कतिरा यात फरक काय आहे, डिंक हा बाभळीपासून निघतो आणि तो उष्ण असतो आणि गोंद कतिरा ही भूमिगत ह्याचा निघाला जातो. ह्याचा डिटेल तुम्हाला गुगलवर सर्च केल्यावर मिळेल, पण ही अतिशय थंड असते आणि म्हणून ती सरबतात वापरायची. आणि आपण जेव्हा बाळंतिणीला डिंकाचे लाडू करतो त्याचा डिंक वेगळा असतो. हा गोंद कतिरा हा सफेद आणि असे खडे असतात. ह्याचे 4 खडे भिजवले, हे बघा मी हे भिजवलं, 5-6 तास भिजवायचं. भिजवलं की तो बर्फासारखा हा बघा असा दिसतो आणि हा अतिशय शरीराला थंडावा निर्माण करतं. तसं त्यात फायबर असल्यामुळे वजन कमी होण्यास तुम्हाला मदत होते. बद्धकोष्ठता असेल तर ह्याचा फायदा होतो, पण अतिप्रमाणात घ्यायचं नाही आहे, लिमिटेड टाकायचं आहे. तर मी दुधाच्या हा 1 चमचा गोंद कतिरा टाकते आणि हे जास्त प्रमाणात घेतलं आहे म्हणून ह्यात मी 2 चमचे, हे 5 तास भिजवायचे. नंतर हा सब्जा आहे, सब्जाचं बी काळं तुम्हाला असं माहिती आहे, हाही भिजवल्यावर असा फुलतो साबुदाण्यासारखा आणि म्हणून मी आता ह्यात सब्जाही घालणार आहे. आता गोडात 2 चमचे सब्जा घातला आहे. आपल्या आवडीने आहे, तुम्ही डायरेक्ट ग्लासातच घालत केलं तरी चालेल. असा सब्जा. आता बघा, ह्या गोडामध्ये एवढंच घालायचं आहे आणि हे सर्व करायचं. एखाद्या ह्याच्यात बर्फ घ्यायचा आहे आणि मी ग्लासात ओतून दाखवते. हे बघा, हा झाला दुधाचा आपला तयार. आता काय करायचं आहे, हे पाण्याचं आहे, ह्याच्यात तुम्ही अजून जिरे पावडर थोडी आणि काळं मीठ थोडं टाकायचं आणि याच्यात 1 लिंबू पिळायचं, म्हणजे त्याला अजून चव येते. तुम्ही दुधात लिंबू पिळू नाही शकत कारण दूध फाटून जाणार. आणि थोडीशी अशी पुदिन्याची पानं हाताने चुरून टाकायची आणि अशा तऱ्हेने तुम्ही पाण्यातलं तुम्हाला याचं पातळ घट्ट किती हवं त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता किंवा प्रीमिक्स टाकून घट्ट वाढवायचं तर वाढवू शकता. आता हे मी दाखवते तुम्हाला. हे बघा, असं ग्लासात अशा तऱ्हेने तुम्ही सर्व करू शकता. पाहिजे तर याच्यावर 1 पुदिन्याचं पान, असं लिंबू लावून. हे झालं पाण्याचं आणि हे झालं दुधाचं. आपलं प्रीमिक्स तयार झालं. हे मी पॅक करून ठेवून दिलं आहे आणि त्याच्यापासून सरबत किती झटकन होतं. तुम्ही दुधात बनवा किंवा पाण्यात बनवा, ओरिजिनल रंग पण छान आला आहे आणि तुम्ही केल्यावर त्याची चव तुम्हाला कळणारच आहे. असं हे प्रीमिक्स एकदा केलं तर तुम्ही उन्हातून, मार्केटमधून, बाजारातून कुठूनही आलात आणि तहान लागते तर बडीशेप ही शरीराला थंडावा देते. आपण त्याच्यात धागे मिश्रित म्हणजे खडीसाखर घातलेली आहे, ती पण शरीराला गुणकारी आहे. मिरी जरी टाकली असेल तरी ती ह्याच्यात थंडकच देते. मिरी एरवी गरम आहे, खसखस, मिरी ह्या सगळ्या ह्यानी ते आपल्याला शरीराला थंडावा निर्माण करतो. आणि अशा प्रीमिक्समध्ये
पाहुणेच कशाला, पण आपल्यालाही थकवा आला तर तुम्ही 1 ग्लास हे सरबत पिलं तर नक्कीच छान वाटेल. नक्की करून बघा आणि मला कमेंट्सद्वारे कळवा कसं झालं आहे ते. लाईक करा, शेअर करा आणि अजून ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी जरूर करा.